गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये मालेवाडा गावातील डॉक्टर दिगंबर खोब्रागडे वय 46 हे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली मुलगी काही दिवसांपासून गायब आहे. तिचे नाव ऐश्वर्या असून ती 20 वर्षाची आहे. ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात असणाऱ्या बेटाळा या गावात महाराष्ट्र फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. ती ब्रह्मपुरी येथील विद्यानगरमधील उर्मिला लांबकाने यांच्या घरी भाड्याने राहते. दिनांक 10 ऑगस्ट रोजी ती आपल्या घरमालकिनीला मी मालेवाडा येथील घरी जाऊन पैसे घेऊन येते असे सांगून बाहेर पडली. त्यानंतर ती आपल्या भाड्याच्या घरी परतलीच नाही. कदाचित ती आपल्या घरीच राहिली असेल असे तिच्या घरमालकिनीला वाटले. काही दिवस त्यांनी वाट पाहिली. इकडे ऐश्वर्याच्या वडिलांना देखील आपली मुलगी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनीही आपल्या काही नातेवाईकांकडे ती गेली आहे का याचा शोध घेतला, पण ती मिळून न आल्याने ते बेचैन झाले होते. डॉक्टर दिगंबर खोब्रागडे यांच्या घरात त्यांची लहान मुलगी आणि वेडसर बायकोशिवाय कुणी नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या मोठ्या मुलीविषयी फार काळजी वाटत होती. मुलगी गायब होणे हा एक नाजूक विषय होता. त्याचा गाजावाजा केला तर आपलीच बदनामी होईल या भीतीने त्यांनी सुरुवातीला नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, पण ती कुठेच मिळून आली नसल्याने अखेर त्यांनी पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. दिनांक 27 ऑगस्ट रोजी दिगंबर खोब्रागडे हे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये आले. तेथील ठाणेदारांकडे त्यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुलगी गायब होऊन 15-20 दिवस झाल्याने पोलीसही काळजीत पडले होते. त्यांनी मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तात्काळ तपास सुरू केला. सुरुवातीला त्यांनी मोबाईलचे CDR तपासले. तेव्हा दिसून आले की 1 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत तिचे टावर लोकेशन हे वडसा हे दाखवत होते. तसेच ती तिचा मित्र असलेला संदीप पटले याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. या साऱ्या पाहणीतून पोलिसांनी संदीप पटले याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. तेव्हा त्याने काही दिवसांपासून आपण तिच्याशी असलेले संबंध तोडले आहेत असे सांगितले. तसेच आपल्याला सध्या तिच्याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगून त्याने पोलिसांना गुंगारा दिला. त्यात तो यशस्वी झाला. त्या दिवसांपासून पोलीस ऐश्वर्याचा तपास घेत होते, पण त्यांना यश मिळाले नाही. जवळजवळ या घटनेला वर्ष होत आले होते, पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. इकडे ऐश्वर्याच्या घरामध्ये तिचे वडील आणि बहीण काळजीत पडले होते. आपली ऐश्वर्या कुठे गेली, तिचे काय झाले असेल या विचारात ते सतत असायचे. पोलीस ठाण्यात येऊन वारंवार तिच्याविषयी काही माहिती मिळाली का याबद्दल तिचे वडील पाठपुरावा करत होते. पोलिसांचा तपास सुरू होता. तेही ऐश्वर्याविषयी काही माहिती मिळते का याच्या शोधात होते. त्यांनी तांत्रिक माहितीचाही आधार घेतला होता. अखेर त्यामध्ये त्यांना यश आले. काही दिवसापूर्वीच म्हणजे साधारण जुलै 2022च्या सुरुवातीलाच त्यांना ठोक माहिती मिळाली. मोबाईलच्या CDR IMI नंबर काढले असता मोबाईल ट्रेस झाला होता. त्यावरून पोलिसांच्या लक्षात आले की ऐश्वर्याचा मोबाईल हा सध्या तुषार बुज्जेवार वय 19 हा तरुण वापरत आहे. तो वडसा येथील राहणारा आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडील मोबाईलचे INI नंबर चेक केले असता तो हँडसेट रेडमी कंपनीचा असून तो हँडसेट ऐश्वर्या खोब्रागडे हिचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला त्याबाबत विचारपूस केली. सुरुवातीला आडेवडे घेत असणाऱ्या तुषारला मोबाईलच्या मूल मालकाचे नाव सांगताच तो सटपटला आणि त्याने सारी हकीकत सांगण्यास सुरुवात केली. त्याने सांगितले की हा मोबाईल मागील वर्षी संदीप पटले याने त्याला दिला होता. संदीप याच्याकडे याआधीच मिसिंग ऐश्वर्याबाबत चौकशी केली होती. त्यामुळे पोलिसांनी तुषारकडे ऐश्वर्याबाबत कसून चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की आपण ऐश्वर्याला ओळखत असून ती संदीप पटलेची मैत्रीण होती, परंतु संदीपला ती आवडत नव्हती. ती मात्र त्याची पाठ सोडत नव्हती. ती वारंवार त्याच्या वेल्डिंगच्या दुकानात त्याला भेटायला जात होती. कधीकधी ती त्याच्या घरीही भेटायला जात असे. या गोष्टीमुळे संदीप वैतागला होता. त्याला तिचा त्रास होता. ऑगस्टमध्ये एके दिवशी संध्याकाळी
संदीप आपली काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन आला. त्यावर त्याने तुषारला बसवले आणि आपल्या वेल्डिंगच्या दुकानात जवळून VC ट्रॅव्हल पॉईंटवर तो तुषारला घेऊन आला. आपल्याला या ठिकाणी का आणले याची तुषारला कल्पना नव्हती. या पॉईंटवर आधीच ऐश्वर्या येऊन उभी राहिली होती. त्या दिवशी तिने टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली होती. संदीपने तिलाही आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि हे तिघेजण हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाऊस येथे आले. तेथे त्याने ऐश्वर्याशी वाद घालत तिचे डोके भिंतीवर 2-3 वेळा आपटले आणि तिला खाली पाडले. त्यानंतर तिचा गळा दाबून तिचा जीव घेतला. एवढे सगळे केल्यानंतर त्याने तुषारला पुढे बोलावले आणि त्याला मदत करण्यास सांगितली. त्यावेळी तुषारने तिचे डोके पकडले आणि संदीपने तिचे पाय पकडून दोघांनी मिळून तिला पंप हाऊसच्या विहिरीत फेकून दिले. त्यानंतर तिच्या जवळची बॅग तेथील झुडपात फेकून दिली. ऐश्वर्याचा रेडमी कंपनीचा मोबाईल त्याने तुषारला वापरण्यास दिला. जुलैमध्ये तुषारला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गेले 11 महिने गायब झालेल्या ऐश्वर्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. तिचा खून झाल्याचे समजताच तिचा मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. तुषारने सांगितलेल्या घटनास्थळी पोलीस गेले. तेथे पंचायतसमक्ष स्थानिक लोकांच्या मदतीने पंप हाऊसच्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. कमरेपासून पायापर्यंतचा अर्धवट मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. तसेच ऐश्वर्याची झुडपात फेकलेली बॅगही पोलिसांनी शोधून काढली. त्या बॅगमध्ये ऐश्वर्याचे साहित्य आढळून आले. तो मृतदेह, कपडे आणि बॅग या साऱ्या वस्तू ऐश्वर्याच्या वडिलांना दाखवल्या असता त्यांनी त्या आपल्या मुलीच्या असल्याचे सांगितले. ऐश्वर्याच्या मारेकऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला होता, पण मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. याआधीही पोलिसांनी संशयावरून त्याच्याकडे चौकशी केली, पण त्यामध्ये पोलिसांना काही हाती लागले नव्हते. पण तुषारकडे केलेल्या चौकशीत तोच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला. इकडे संदीप पटले याला हरदोली शिवारातील पंप हाऊसच्या विहिरीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याने पलायन केले होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर संदीप पटले याच्या वडिलांनीच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. देसाईगंज शहरातील हनुमानवाडातील रहिवासी असलेला संदीप पटले वय 25 हा दिनांक 9 जुलैच्या रात्री 10:30 वाजता आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती आली. संदीप राहत्या घरी आला. संदीपच्या वडिलांनी ही माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना दिली. आपल्या वडिलांनी पोलिसांना आपण आल्याचे सांगितल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने पुन्हा घरातून पळून जायचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सापळा रचून रात्री 11:15 वाजता संदीपला वैनगंगा पुलाजवळ अटक केली. संदीपला अटक करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष भूकन लिवारे यांनी सुद्धा पोलिसांना मदत केली. संदीप पटले हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. याआधीही त्याच्या विरोधात चोरीच्या प्रकरणात गोंदिया येथे गुन्हा दाखल झाला होता. येथूनच त्याची गुन्हेगारी जगतात एंट्री झाली. 3 वर्षापूर्वी देसाईगंज येथील शेजारीच राहणारे परशुराम या शिक्षकाला संदीपने संपवले होते. त्यावेळी मी तो नव्हेच अशा आविर्भावात तो वावरत होता. मात्र श्वान पथकाने यशस्वी कामगिरी करत त्याला कलम 302च्या आरोपाखाली अटक केले. काही दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. वडिलांचा असलेला वेल्डिंग वर्कशॉप सांभाळत होता, पण मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि व्यसनाच्या आहारी तो गेला होता. आता पुन्हा त्याने ऐश्वर्याची हत्या केली. ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे वय 20 हिच्या खून प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.